होऊन गेले. अरे दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. वर्गाबाहेर बसून सुद्धा त्यांनी भारतीय संविधान लिहून गेले. वर्गाबाहेर बसून सुद्धा त्यांनी भारतीय संविधान लिहून गेले. होय मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना शिकण्यासाठी पुस्तक दिली जात नव्हती, त्याच बाबासाहेबांनी एक अशी पुस्तक लिहिली की त्याच पुस्तकावर आज आपला देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण याच दिवशी जो समाज जाती त्याच्या विळख्यात अडकलेला होता, जाणीव झाली. त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे व त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंदांचे करावे तेवढे कौतुक कमीच वाटते. तुम्हाला सगळ्यांना क्रिकेट खेळ माहित आहे? हल्लीच आपल्या महिला संघाने विश्वकप जिंकलेला आहे. बघितलं क्रिकेट? आवाज. क्रिकेट खेळ कसा चालतो? नियम असतात ना त्याला. त्यामध्ये सगळ्यांनाच ठरलेली 6 बॉल असतात. त्यामध्ये जर आउटच नसला असता, रन आउट, कॅच आउट, बोल्ड, तर कसा झाला असता क्रिकेट खेळ? सगळ्यांचे विराट कोहली झाले असते. मग समजा उदाहरणार्थ तुमचं घ्या. तुम्ही शाळेमध्ये येतो, दिलेल्या वेळेत आला, आता किती सुंदर छान रांगेत बसलात. मग शाळेची काही नियम असतात, बंधन असतात, त्या पद्धतीने तुम्ही चालता. मग ती जर आपण नियम पाळले नाही, बंधनं पाळले नाही, तर काय होणार? विस्कळीत होणार. त्याच पद्धतीने आपल्या देशाचंही असतं. हा देश व्यवस्थित चालावा म्हणून देशासमोर काय आहे? आपल्या संविधान, जे नियम असतात त्यालाच आपण नियमावली किंवा संच असा म्हणतो. आज त्या पुस्तकाला 76 दिवस झालेली आहे. मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर यामध्ये फरक काय? तिन्ही दिवशी आपण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. तर आपल्याकडे तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेता का शेजारी ठरवतात? तर त्याचप्रमाणे आपल्याकडे काय होतं? पूर्वी युनियन जॅक नावाचा झेंडा होता. इंग्रज लोक होते आपल्याकडे. आता तुमच्या घरी किंवा तुमच्या वर्गामध्ये इतर शाळेतला किंवा इतर वर्गातला मुलगा येऊन जर नियम ठरवू लागला, तुम्हाला पटेल का? ते नाही पडणार. त्याच पद्धतीनं आपलंही तसंच झालेलं. इंग्रज लोक आपल्यावरती कंट्रोल करायचे. त्यांनी आपले नियम ठरवायचे, आपण कसं वागायचं, जगायचं. त्या पद्धतीने त्यांचा युनियन जॅक चालायचा. मग तो आपण खाली करून आपला तिरंगा फडकवला. मग आपला देश स्वातंत्र्य झाला तो 15 ऑगस्ट. आणि देश स्वातंत्र्य झाल्यावर स्वतःच आपण जे नियम तयार केलो, तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर, ज्या दिवशी आपण त्याचा स्वीकार केला. आणि आपण अंमलात आणलेला दिवस 26 जानेवारी. म्हणून ध्वजारोहणामध्ये आणि ध्वजावंदनामध्ये फरक आहे. वंदनाच्या दिवशी ध्वजवळच असतो, आपण त्याला वंदन देतो. राष्ट्रपती वंदन देतात आणि ध्वजारोहणाला प्रधानमंत्री. खालून वरती ध्वज फडकवला जातो. असा फरक आहे यामध्ये. तर पुढे चालून जर तुम्ही संविधानामध्ये जर बघितलं, तर संविधान नेमकं आपल्याला काय सांगतं किंवा काय शिकवतं? तर संविधान आपल्याला आपल्या जगण्याबद्दल समजूतदारपणा आणि विश्वास देतं. त्यामुळे आपण सगळे असे विविध असून पण देशाप्रमाणेच एकतेत आपण राहतो. हे आपल्याला संविधानाने टिकवून ठेवलेलं आहे, त्याची देण आहे. तर संविधान आपल्याला पुढे चालून आपण काय करावं किंवा सरकार कसं निवडून येतं, सरकारची कर्तव्य काय, नागरिकांची कर्तव्य काय आहे, कोणी काय करायला पाहिजे, काय करू नये, याबद्दल संविधान आपल्याला सांगतं, शिकवतं. किंवा मग कोणाचे अधिकार गेले तर ते हिरकावून घेऊ नये कोणी, यासाठी आपल्याला संविधान प्रशस्त करतं, साथ देतं. तर हा संविधान कसा बनला किंवा आपल्याला गरज का लागली? तर सांगितल्याप्रमाणे इंग्रज लोक होते, म्हणजे आपले निर्णय आपण स्वतः घेतो, शेजारी नाही घेत. त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वतःची पुस्तिका किंवा नियम गरजेचे वाटले. म्हणून हे संविधानाची गरज भासली आणि आपण संविधान बनवलं. मग हे संविधान बनायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागले. मग हे 3 वर्ष म्हणजे साधारण कालावधी नाही. यात संविधान बनवण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मग या ठिकाणी सरांनी मोजक्या शब्दामध्ये संविधानाबद्दल जे विचार मांडले ते फार मोलाचे असे होते. मी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो सर बोलत असताना, पण ते जे काही बोलत होते त्याच्या मागचं जे ज्ञान होतं आणि जो अभ्यास आहे तो आता जरी तुम्हाला कळाला नाही
तर मी सरांचा 5 मिनिटाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही जेव्हा केव्हा नंतर तो व्हिडिओ बघणार आहात आपल्या युट्यूबवर, त्यावेळेस मात्र नक्कीच तुम्हाला त्या शब्दाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल. त्या मागच्या बोलण्यामागचा जो त्यांचा ज्ञानाची भर आहे, अभ्यास आहे, तो फार मोलाचा आहे. तर ते स्पर्धा त्यामध्ये सरांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ते पाहून मला कळतं की या शाळेमध्ये सर कोणत्या प्रकारचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत, ज्यातून खरंच उद्याचा भारत घडण्याची जी एक आशा आहे, जे भविष्य नक्कीच देशाचं उज्ज्वल आहे. कारण या वास्तूमधून, ह्या ज्ञानशिल्पातून जे काही विद्यार्थी घडत आहेत ते इथे उपस्थित असलेले शिक्षक व त्यांचं मार्गदर्शनाशिवाय ते शक्य नाही. मी सर्वप्रथम त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो की खरंच ते हे असे विद्यार्थी घडवत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये 2047 मध्ये जेव्हा भारताला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेस नक्कीच भारत जगामध्ये आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही, याच्या मनात अजिबात शंका नाही आहे माझ्या मनामध्ये. तर ज्या निमित्ताने आज आपण इथं जमलोय तो संविधान दिन. आज 76 वर्षापूर्वी या ग्रंथाची, या नियमरूपी पुस्तकाची पूर्णता झाली होती 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पण मुळात ज्यावेळेस हा ग्रंथ तयार झाला, कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरून आपला तिरंगा वरती चढला होता. पण तो देश निर्माण झाल्यावर तो देशाचा जो एक गाडा आहे किंवा जी प्रणाली आहे ती चालण्यासाठी काही नियम लागत असतात आणि ते नियम ते आपल्या संविधानामध्ये बनवलेले होते. त्यामध्ये सरकार कसं चालावं, त्यासोबतच नागरिकांना काय हक्क आहेत, सोबतच त्यांची काय कर्तव्य आहेत, हे आपल्याला संविधानाने त्यामध्ये विशद केलेलं आहे. आणि जसं जसं तुम्हाला तुमच्या ह्या वयाच्या टप्प्यातून तुम्ही वरवर वाढत जाता, तुम्हाला त्याचं संविधानाचं महत्त्व कळायला लागतं. देशामध्ये असे खूप देश आहेत, आज जे तुम्ही इथं बसलाय, ज्या मुली महिला इथं वावरतायत त्या वास्तूमध्ये, हा अधिकार प्रत्येक देशामध्ये मिळत नाहीये. ते उपकार आपल्या संविधानाचे आहेत. हे तुम्हाला जेव्हा कळतील तेव्हा तुम्हाला खरंच या ग्रंथाचं महत्त्व कळेल. तर हा जो ग्रंथ आहे तो 26 नोव्हेंबर 1949ला पूर्ण झाला होता, पण आपण पूर्णपणे तो 26 जानेवारी 1950ला स्वीकारला. त्यामागचं कारण काय, 2 महिने आपण पुढे का स्वीकारलं, तर ज्यावेळेस तुम्ही भारतीय इतिहास वाचता तेव्हा तुम्हाला त्याचं मुख्यत्व कारण कळतं. तर त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपला स्वातंत्र्य लढा चालू होता 1930ला, जे भारताचे स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे काम करणारे जे सैनिक होते किंवा जे काही नेते होते, त्यांनी ब्रिटिशांना पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. आणि ब्रिटिशांनी ही जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही झाले. मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की विद्यार्थी मित्रांनो सांगा की संपत्ती ही कशी मिळवता येते, तर विद्यार्थी म्हणतील की तर आहे वडिलोपार्जित मिळवता येते, म्हणजे माझ्या आजोबांना कमावलं, माझ्या वडिलांनी कमावलं आणि तेच मला मिळालं. दुसरे विद्यार्थी काही काय म्हणतील की ते आम्ही कष्टाने कमावलं. 2 प्रकारे आपल्याला संपत्ती कमावता येते. ज्ञान कसं मिळतं, आजोबांना कमावलं होतं ते मला मिळालं, कष्ट न करता असं होतं का, होत नाही. ज्ञानासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. म्हणून ज्ञान जर मिळवायचं असेल आणि ज्याला मिळवायचं आहे तिथं गरिबी आणि श्रीमंती पाहिली जात नाही. तर अशा प्रकारचे आज आपल्या कार्यक्रमाला जे 2 हिरे लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून, यांनी कष्टाने जे ज्ञान मिळवलं त्याच ज्ञानाचा आपल्याला काही भाग आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण आभार मानू. आणि असंच वेळोवेळी आपण, तुम्हाला जर वेळ मिळाला तर आम्हाला पुन्हा येऊन मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी ह्या शाळेचाच विद्यार्थी आहे, तुमच्यासारखाच इथंच ह्याच ग्राउंडवर शिकलेला आहे, वाढलेला आहे आणि इथूनच जे काही जेवढं मिळेल तेवढं ज्ञान घेतलेलं आहे. आज आपण इथं कालपासून ऐकत आहोत संविधान संविधान संविधान. ऐकलेत ना तुम्ही, ऐकलेत की? आणि अजून इथून पुढं 2-4 दिवस जवळपास 6 दिवस ओके 26 जानेवारी पर्यंत तुम्ही हे शब्द ऐकणार आहात. तर संविधान म्हणजे काय सांगा बरं, संविधान म्हणजे काय?
तिकडे तुम्ही सांगू शकता. देशाच्या कारभारासंबंधी सुसंगतीपणे ज्या ग्रंथात लिहून लिहिल्या तर त्याला संविधान म्हणतात. संविधान म्हणजे काल काल तेवढं ऐकलं ना तुम्ही, मी पण होतो, सगळी मान हलत होते. आता ऐकलं ना तुम्ही? हा सांगा. ज्याच्यावर आपल्या देशाचा कारभार चालतो. हा बरोबर, ज्याच्यावर आपल्या देशाचा कारभार चालतो अशी पुस्तिका. आता हे सगळे मोठे 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 खूप शब्द मोठे आहेत ना. पुस्तिका, कार्यपद्धती, शासन, राज्य पद्धती आहेत की नाही? मी तुम्हाला एक साध्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. बघा, समजते का? चहा करायचा असते, चहा करताना काय करतो आपण? थोडे पांढरे तांदूळ, हळद, मीठ, किती मिरचू, मग काय पत्ती, दूध, पाणी, बरोबर आहे की नाही? पातेल, आता गॅस, डब्बी, गाडी, सगळं आहे की नाही? सगळं चांगली लागते. हे कसं कळालं तुम्हाला? हे कसं कळालं? म्हणजे एखाद्या गोष्टीची, एखाद्या कोणत्याही गोष्टीची एखादी जी पद्धत असते ना, ती म्हणजे जसं तुम्हाला असं सांगितलं की बाबा चहा करताना मी तांदूळ म्हणलं की हात घ्यायचे नाही, कुठून आले की म्हणजे तसंच आहे. म्हणजे एखादा संसार चालवण्यासाठी जसा नियम असतो की नाही, संसार चालवण्यासाठी जसा नियम असतो की नाही, तसाच एखादी देश चालवण्यासाठी जी नियम पद्धती आहे किंवा नियमाचा जो संच आहे, आणि तो संच ज्या पुस्तकात आहे ते संविधान. असं संविधान असतं इंग्लिश मधून. त्याला काय म्हणतात इंग्लिश मधून? कॉन्स्टिट्यूशन. सेम तसंच म्हणजे जसं चहाचा नियम आहे, घरात वागायचा नियम आहे, तसं ते म्हणजे हे निर्माण करायची काय गरज पडली असेल? दुसऱ्या देशातले आपल्या देशावर राज्य करत होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले. ठीक आहे, ठीक. हे जवळपास 1800च्या नंतरचं आणि 1947च्या याच्यावरून सांगितले. गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजे दुसऱ्या देशावरले आपल्या देशावर राज्य करत होते असंच नव्हता. महिला म्हणजे काय काय सांभाळावं त्यांनी? बरोबर आहे, फक्त चूल आणि मूलच सांभाळा. अशा साध्या साध्या गोष्टी, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जे जीवनावर तुमच्या आमच्या परिणाम करत गेल्या, त्या सर्व गोष्टीपासून, त्या सर्व अन्यायापासून दूर, आणि ते अन्याय दूर करून आपल्याला जे हक्क दिले ते आहे संविधान. आपल्याला जे हक्क दिले ते आहे संविधान. फक्त इंग्रजापासून नाही. इंग्रज तर ते आलेच होते आपल्यावर शासन करायला, आणि त्यांनी जेवढे अधिकार दिले तेवढे आपल्या अस्तित्वात असणारे, त्यांच्या पूर्वी अस्तित्वात असणारे राजा राजवाड्याने आपल्याला अधिकार दिले नव्हते. इंग्रज आपल्याला तर माणूस म्हणून समजायचं, त्यापूर्वी आपल्याला माणूस समजतच गेले नव्हते. मग हे जे संविधान आले, मोठमोठ्या व्याख्या पाठ करण्यापेक्षा आपण एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची की एखादी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या संविधानाने. सगळं सोपी भाषा, खूप मोठी ते लोकशाही